एवढं छान जेवण बनवलं आणि शेवटी मीच नाही जेवले. तर आज होता बुधवार आहे, तर आमच्या इथे मस्तपैकी मार्केट लागतो. तर म्हटलं मम्मीला चल भाज्या आणू, कारण आज भाज्या खूप फ्रेश दिसत होत्या. मग काय जास्त भाज्या नव्हत्या घ्यायच्या, लागणारे थोडेच टोमॅटो, काकडी घेतली. त्याच्यानंतर मला इकडे गाजर दिसले, ते सुद्धा मी घेतले. आणि येता येता मला दिसली मस्त अशी फ्रेश अशी कोथिंबीर. मी म्हटलं कोथिंबीर पण घेऊया, कारण रोजच्या वापरात मला कोथिंबीर लागते. मग घरी आल्यावर सगळ्या भाज्या मी काढून घेतल्या आणि स्वच्छ पाण्यात एका मीठ टाकून ना मस्त सगळ्या भाज्या मी धुवायला घेतल्या. टोमॅटो, गाजर सगळं मी इथे धुवून घेतलं आणि एका जाळीमध्ये ना त्याचं पाणी गळवत ठेवलं. आता भाज्या धुणं का गरजेचं आहे, तर बघा तुम्ही इथे बघू शकता की पाण्यात किती घाण आहे. तर बाजारात बसणारी धूळ, माती ते सगळे ना निघून जाते. त्याच्यानंतर ना मी इथे कारली पण घेतली होती. माझ्या घरच्यांना कारल्याची रेसिपी माझी एवढी आवडली की सारखे कारलेच बनवायला लावतात मला. त्याच्यानंतर येताना मला मस्तपैकी आंबे दिसले, तर मम्मी म्हटलं आंबेसुद्धा घे. पाऊस पडायची पण सुरुवात झाली आहे आणि आता पाऊस पडतोय म्हणजे आंबे आपले काही भेटणार नाही. त्यासाठी आपल्याला पुढच्या वर्षीची वाट बघावी लागणार, म्हणून आत्ताच मनसोक्त असे आंबे खाऊन घेऊया. मग काय आंबे सगळे ना मस्तपैकी धुवून घेतले आणि तोपर्यंत मी गॅसवर डाळ भात लावला होता. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या मी इथे कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते, म्हणजे जेव्हा आपल्याला लागतील तेव्हा फक्त काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर ना मी आज इथं तुमच्यासोबत ना कोथिंबीर मी कशी स्टोअर करते तेच तुम्हाला सांगणार आहे. मी त्याच्या आधी ना टिश्यू पेपर टाकते 2 आणि मग कोथिंबीर ठेवते, जेणेकरून कोथिंबीर फ्रेश राहते आणि लवकर पिवळी पडत नाही आणि खराब होत नाही. त्याच्यानंतर मी सगळे कंटेनर फ्रीजमध्ये सेट केले आणि मस्त असं जेवण बनवलं. आज जेवणामध्ये अंडा मसाला, भाकरी, भात, डाळ आणि आमरस आणि पापड बनवलं. हे कॉम्बिनेशन आमरसचं जात नाही आहे त्याच्यासोबत, मी तरी बनवलं. आणि आज माझी जेवायची इच्छा नव्हती म्हणून मी जेवले नाही. चला बाय.